आज दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास गुलानी मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावरून एक युवक पडून जखमी झाला आहे। फरदीन खान सादिक खान असे या युवकाचे नाव असून दुसऱ्या मजल्यावरून काम आटपून खाली उतरत असताना पायऱ्यांवरून त्याचा तोल गेला। तोल गेल्याने त्याने जिन्याला बसवलेले कठडे पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कठडे गंजलेले असल्याने युवकाचा भार सांभाळू न शकल्याने तो युवक दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला। त्यात त्याला डोक्याला मार लागला असून गोलानीतील नागरिकांनी त्याला तात्काळ रिक्षात बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। गुलानी मार्केटमधील बऱ्याच कठड्याची अवस्था खराब झाली असून गुलानी मार्केटमध्ये वरून पडण्याची ही तिसरी घटना असून महानगरपालिका फक्त टॅक्स गोळा करते, सुविधा मात्र द्यायला तयार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया गुलानीतील व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत। यहाँ पे आज गुलानी मार्केट जलगांव शहर में रेलिंग के ऊपर से दूसरे फ्लोर के ऊपर से एक आदमी गिर चुका है और ये गुलानी मार्केट की तीसरी घटना है और नगर पालिका प्रशासन इसको इग्नोर कर रहा है, बार बार दुर्लक्ष्य कर रहा है। अभी एक जान जाते जाते बची हुई है। जो रेलिंग की यहाँ पे हालत आपने देखी होंगी किस तरीके से ख़राब है और गुलानी मार्केट की हर जगह की स्टेयर्स की ऐसी ही हालत है। अभी सुबह यहाँ पे पत्थर गिरा हुआ है और हमारा भी सर फुटते हुए बचा हुआ है, आप देख सकते हो। सुबह पत्थर गिरा हुआ है ऊपर से और हमारी भी हालत अभी बची हुई है, सर भी हमारा फटते हुए बचा हुआ है। तो इसके ऊपर प्रशासन स्पेशल ध्यान दे और गुलानी मार्केट का सुधारण करे, क्योंकि हम जीएसटी भरते हैं, टैक्स भरते हैं और प्रशासन इसके ऊपर कोई ध्यान नहीं देता है। तो हमारी रिक्वेस्ट है नगर पालिका से कि इसके ऊपर ध्यान दे और इसको जल्द से जल्द बनाए। मी ॲडव्होकेट विजय दर्जी, या मार्केटमध्ये माझं 20 वर्षापासून कार्यालय आहे। आज दरवर्षी आम्ही टॅक्स पेड करतो। टॅक्स पेड करून कुठलीही सुविधा नाही। इव्हन इथं बाहेरगावच्या काही महिला मुली येतात, त्यांना टॉयलेटची सुद्धा सुविधा नाही। सर्व जे रील आहे हे सडलेले आहेत आणि रात्री गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन दारू आणि विशेष वेगवेगळे प्रकार इथं गुलानी मार्केटमध्ये चालतात। इव्हन या मार्केटमध्ये असे प्रकार चालल्यामुळे सुशिक्षित वर्ग त्यांचे मुलीसुद्धा इथे क्लासेसला पाठवत नाही। इव्हन कोणी कार्यालयात पण महिला येत नाही, कारण मार्केटची समाजामध्ये बदनामी झालेली आहे आणि पोलीस प्रोटेक्शनसुद्धा कुठलंही या मार्केटला आजपर्यंत लाभलेलं नाही। आज जवळपास माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत येथे 3 ते 4 विद्यार्थ्यांचं जिन्यावरून पडलेले आहे, काही इंजुरी झालेले आहे आणि पालिका आज पावितो फक्त टॅक्स गोळा करते आणि मेंटेनन्ससाठी कुठलंही लक्ष घालत नाही। इव्हन येथे घाणीचे साम्राज्य जर पाहायला गेलं, 3ऱ्या 4थ्या 5व्या मजल्यावर घाणीचे सर्वत्र साम्राज्य झालेले आहे। कुठलीही साफसफाई झालेली नाही। फक्त ज्या काही महिला अपॉइंटमेंट केलेले आहे, मागं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक दुकानाला 200 रुपये देऊन साफसफाई करण्याचा आदेश असा केलेला होता, परंतु आम्ही दर महिन्याला 200 रुपये देऊन फक्त इव्हन आमच्या वरांड्यातसुद्धा त्या महिला साफसफाई करत नाही आणि कचऱ्याचा घाणीचं साम्राज्य तसं आहे। पालिकेला टॅक्सही भरतो आणि या महिलेला 200 रुपये देतो, तरी आम्हाला काय मिळतं आहे या मार्केटपासून। आणि आरोग्याचा विषय जर केला तर तो फार वेगळा आहे। पाण्याची सुविधा नाही, महिलेला सुरक्षा नाही आणि आरोग्यात केव्हाही आम्हाला रोज येवजाव करावं लागतं। पायऱ्यावरून पूर्ण रील सडलेले आहे। याला तरी पालिकेने यावर लक्ष घालून आरोग्याच्या सुविधेने जनतेच्या तात्काळ निर्णय करावा व काहीतरी सर्क्युलर पास करावं ही विनंती।